पीठ व उपस्थित माझ्या शिक्षकवृंद व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलेच आहे। भरपूर ऊन आहे, त्यामुळे मी थोडक्यातच आपल्याला सांगणार आहे की आपल्याला शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा जीवन कसं उज्ज्वल करायचं याचं भवितव्य घडवणारी एक आई म्हणजे शाळा आहे। इथे फक्त तुम्हाला शिक्षणामध्येच हुशार व्हायचं नाही, तर जीवन जगण्यामध्ये हुशार होणं फार गरजेचं आहे। आणि इथे जे कौशल्य शिकवले जातात, तुम्हाला खेळ शिकवला जातो, तुम्हाला कल्चरल ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातात आणि ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला भविष्यामध्ये खूप उपयोगी पडतात। मी सुद्धा अशीच विद्यार्थिनी आहे की जे कल्चरल आणि स्पोर्टमध्ये ॲक्टिव्ह राहायची आणि अशा सेरेमनीमध्ये मला एका पोलीस इन्स्पेक्टर यांच्या हातून बेस्ट व्हॉलीबॉल प्लेअर म्हणून प्राइज मिळालं होतं आणि ते मला इतक्या जवळून बघायला भेटलं युनिफॉर्म पहिल्यांदा आणि मी फार इन्स्पायर झाली आणि माझं डिसिजन झालं की नाही, मला पोलीस खात्यातच जायचं आहे आणि माझ्या हातून सुद्धा विद्यार्थ्यांना असं पारितोषिक देता आलं पाहिजे, त्यांना इन्स्पायर करता आलं पाहिजे आणि आज प्रत्यक्षपणे मला ते इथे अनुभवायला मिळालेलं आहे। कोणतंच आपलं कौशल्य कधीच वाया जात नाही आणि म्हणून म्हणतो की माणूस आजन्म हा विद्यार्थी असतो आणि तो शिकत असतो। तुमचं शिक्षण फक्त अभ्यासापुरतं, पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित नाही आहे, तर ते तुम्हाला जीवन जगण्याकरिता शिक्षण संपल्यानंतर सुद्धा उपयोगी पडणार असतं। म्हणून शाळामध्ये जे शिकवलं जातं ना, ते कुठलंच निरुपयोगी नाही आहे। कारण खूप सारे पालक म्हणतात की तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, तू डान्समध्ये भाग घेऊ नको, खेळात भाग घेऊ नको, तुला करिअर करायचं असेल तर तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे। परंतु मित्रमैत्रिणींनो, करिअरसाठी तुम्हाला मनोबल सुद्धा मजबूत असणं आवश्यक आहे की जे खेळातून तुम्हाला मिळत असतं। ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला जो मनाला आधार मिळतो तो तुम्हाला जीवन जगण्यासाठी फार उपयोगी आहे। आता मी फोकस करत आहे या गोष्टीवर की तुम्हाला भविष्य पुढच्या जीवनासाठी काय महत्त्वाचं आहे। कारण अनेक विद्यार्थी खूप कमी वयामध्ये वाईट मार्गाकडे जातात, व्यसनी होतात, घरून चोरी करतात जर त्यांचं व्यसन पूर्ण झालं नाही, मारामारी करतात, भांडण करतात आणि त्यातून ते गुन्हेगार घडतात। आणि शाळा आपल्याला हेच शिकवते की तुम्ही वाईट मार्गाकडे जाऊ नका, परंतु आपल्याला शिक्षकांनी, पालकांनी, मोठ्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी चुकीचं वाटते, परंतु त्याच गोष्टी कडू जरी असल्या तरी ते आपल्याला आयुष्यभराचा गोडवा देऊन जातात। म्हणून कोणीही आपल्या शिक्षणाकडे, शिक्षकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका। दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे संयम। संयम फार महत्त्वाचा आहे आणि आपण विद्यार्थी आहात तर आपलं जीवन हे संयमी असलं पाहिजे। कारण थोड्या गोष्टीवर रागावणे, भांडण करणे ह्या गोष्टी आपण शाळेमध्ये फार लवकर शिकतो, तर इथे जर तुम्ही संयम शिकले तर तो तुम्हाला भविष्यामध्ये खूप उपयोगी पडेल। त्यामुळे संयमी सुद्धा बनायचं आहे। मोबाईलकडे लक्ष देऊ नका। खूप जणांचे इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट असतात,